नमस्कार मित्रांनो, आपले लास्ट व्हिडिओ मी बघितले असेल यूट्यूबला. एवढी काय म्हणजे माझ्या मनासारखी एडिटिंग झाली नव्हती, पण ठीक आहे, आपण त्यातून शिकू, आपण चांगले अजून एडिटिंग करू, नाही का, काय विषय नाही. तर आज सुट्टी होती आपल्याला, म्हणलं आपण जाऊ कुठेतरी, घरी बसण्यापेक्षा कुठेतरी गेलं पाहिजे. आत्ता जस्ट बस गेली, पण असू द्या, तर परत येईल 20 मिनिटांनी, आपण थांबू तोवर, काय विषय नाही. तर बघू, आता आपण सिटीमध्ये जाणार आहे पहिले, आणि मग तिथून ठरवू कुठं जायचं आहे ते. कारण आज जरा वीकेंड असल्यामुळे बरेच ठिकाणी गर्दी असते आणि जरा व्हिडिओ वगैरे चांगली येत नाही का, त्यामुळे काय विषय नाही. तुम्हाला दाखवणार म्हणलं ना, सगळं 100% सगळं दाखवणार, काय होईल तेवढं आपल्याच्याने, नाही का. सुट्टी भेटत नाही आपल्याला, पण सुट्टी असेल त्या दिवशी तुमच्यासाठी वेळ 100% काढतो आपण, काय विषय नाही. तर चालते, आपण स्पॉटला गेल्यावर तुम्हाला सांगू. तर मित्रांनो, आपण एका म्युझियममध्ये जाणार आहे आता, म्हणजे तिथे नॅशनल म्युझियम ऑफ आयर्लंड किल्डर स्ट्रीटला आहे ते. तर तिथे जाऊ आपण, बघू कसं काय. मी पण गेलो नाही लास्ट टाईम, आपण ज्या ब्लॉगमध्ये गेलो ना, त्या गार्डनला मी आधी जाऊन आलो, पण आजच्या म्युझियमला मीच गेलो नाही. बघू, आपल्याला होईल तेवढी माहिती आपण सांगू तुम्हाला, काय विषय नाही. आता आपण सिटीमध्ये आहे, मला दाखवतो. हे शॉपिंग सेंटर स्ट्रीट आहे थोडंसं, म्हणजे इथे सगळे दुकानं मोठे म्हणजे ब्रँडचे वगैरे बरेच आहेत. तुम्हाला दाखवतो, खूप गर्दी असते इथे सकाळपासूनच. आणि आज तर काय वीकेंड असल्यामुळे इथे येतात फिरायला, टुरिस्ट पॉईंट असलं का ते थोडंसं. आपलं महाबळेश्वरचं मेन मार्केट कसं आहे तसं आहे ते, नाही का. तुम्हाला दाखवतो मी थोडंसं. मित्रांनो, आपण आलो इथे, मला दाखवतो म्युझियममध्ये कसं काय विषय येते. किल्डर स्ट्रीटलाच आहे नॅशनल म्युझियम. इथे म्हणजे सगळे जुने गोष्टी ठेवल्या आहेत. तर आपल्याला पण काही समजा ना, पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो. थोडंसं फॉसिल बिसिल तसलं ठेवलं आहे इथे, म्हणजे जुने माणसं कशी राहायची वगैरे, नाही का. काय विषय नाही बाई, दाखवणार सगळं, बोललो ना, दाखवणार म्हणजे दाखवणार. हे बघा, जरा माणसं पण घाबरतात तुम्ही व्हिडिओ केल्यावर, बाकी काय विषय नाही. समजा कॅमेरा वगैरे बंद असलं तर मला इथंच राहायला लागलं, उगाच कसं चेष्टा नको. यांचे ते काय समजा ना, ठीक आहे, काहीतरी सडल्यागत झाले पूर्ण, माणूसच वाटतं. बोटं बिट आहेत, नाही का. मोठे म्युझियम हो, मला तर माहीत नव्हतं, मी कधी आलोच नव्हतो. तुमच्या निमित्ताने येणं तरी होते. ही कातडं आहे, म्हणजे आधी माणसांची हे त्यांचं, नाही का. खरोखर बॉडी आहे, म्हणजे हे तोंड आहे त्याचं, तुम्ही बघू शकता. आणि बॉडी आहे म्हणजे वरचं, खतरनाक आहे. व्हिडिओ काढणं बाह्यांनो बंदी आहे, पण आपण काढणार, इंडियन आहे ना आपण. हे बघूल आहे त्यांचे, त्यात ते जेवण बिवण बनवत असतील, लाकडं बिकडं ठेवलेत, चांगलं आहे ठेवले त्यांनी, नाही का. बंदी लोकांसाठी होतं वाटतं, म्हणजे बंदी करून ठेवायचे हँडकफ्स आहेत. आणि हे जे आहे ना, ते आधी म्हणजे इथे ना आयर्लंडमध्ये थंडी असायची, तर हे ना ते लेदरचं बनलेलं फुल, आणि वरती त्याचे आहे ना जनावराची केस आहेत, म्हणजे तसं आहे ते. आधीची थंडीच्या माणसं हे घालायची तिथे आयर्लंडमध्ये. त्या आधीच्या काळात एवढी मोठी झाडं बिडं होती, हे तुम्हाला हे बघा, ह्याने शिकार करायची माणसं, परत दगडी घासून ते, नाही का, आपण व्हिडिओमध्ये बघायचो, हे ते येते. हे आपल्या इकडचे ते कुऱ्हाड असते ना, तसं आहे हे. आता मग दाखवतो तुम्हाला, हे बघा, कुऱ्हाड ही त्याला म्हणजे दगडाचं ते टोकदार केलं आहे. आणि छोटे ह्यांनी बरेच ठेवले, शिकार करायची ती माणसं, नाही का.
आधीची माणसं इथली शिकार करूनच खायची. Yeah. So आपण तर शिजवून खायचो. थोडंसं आयरिशमध्ये लिहिले हो, पण गॉलवेचं एवढं तर मला कळालं. गॉलवेवरून आणले. पॅलिओथिक पिरियड, द अर्लिएस्ट स्टेज ऑफ द स्टोन एज. ओके, नो वरीज. वुडन व्हील ब्लॉक आहे म्हणजे हे नाही आपलं कसं ते बैलगाड्याला चाकं असतात तसं आहे, तशी थोडी सिस्टीम आहे. आणि हे जे आहे ना ते धनुष्यबाणाचं म्हणजे आपण जी शिकार करून शिकारीसाठी वापरायचे तर ते ते स्पिअर हेड काय काय बरेच आहे. मला इथलं काय माहिती नाही. आपण जर अचानक आलो इथे काय दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, पण आपला तो एक मित्र आहे विश करून तो म्हणला आपण नेक्स्ट वीक जाऊ. ठीक आहे म्हणलं, काय विषय नाही. अरे ब्रो, से हाय टू माय फ्रेंड्स. hi. हे म्हणजे त्यांची तलवारी बिलवारी आहेत, थोडंसं तुतारी बितारी. म्हणजे थोडंसं असं वाटतं हे ह्यांनी ते इथे इन्फॉर्मेशन दिलं आहे. हे जे म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत आधी वापरायची, इथे तुम्ही इन्फॉर्मेशन बघू शकता. आधीची माणसं कशी राहायचीत ना त्याचं फक्त हे म्युझियम आहे. आधीची माणसं कशी राहायचीत, काय काय होतं यांच्याकडे. टोपं बिपं खूप येतो. आधीची माणसं काय फक्त जेवणच करून शिकारच करून खायचीत काय, बाकीचे धंदे नव्हते वाटतं त्यांना. ठीक आहे, काय विषय नाही. इथे एक वेगळा सेक्शन आहे, तिथे असे एकदम काचेत बिचेत लाईटी बिटी लावून ठेवलेत. काय ठेवलं बरं काय माहिती, तुम्हाला दाखवतो ते पण मी, काय विषय नाही. हे बघा, Yeah, but look how it clicks in. व्हिडिओ काढणे बंदी आहे, पण आपण काढतोय तर काय तर तुमच्यासाठी थोडी रिक्स घ्यायला लागते मला, बाकी काय नाही. माहिती दिली बरीच काय बाय, पण जेवढा आपल्याकडं टाईम नाही. हे खतरनाक आहे. हे सगळं गोल्डचं आहे. गोल्ड बँड हे सगळं राजा महाराजांचं आहे वाटतं नाही का. आणि तुतारी दाखवायची. पेट आहेत त्यांचे छोटे छोटे आकाशाचं काय बाय, बाहुले बिवले आहेत. हे सगळं गोल्डचं आहे. तुम्ही बघू शकता जे आहे ना सगळं सोन्याचं आहे. बाजूचे जे क्राफ्टिंग केले ते सिल्वरचे बेल्ट श्रीन, हे सगळं सोन्याचं चांदीचं आहे ना, त्यामुळे हे त्यांनी ह्याच्यात ठेवले, आपल्या काचेत ठेवले. हे दाखवायचं राहिलं नाही का. थोडं इंटरेस्टिंग आहे. आहे काय तरी, जाऊ दे. एक माणूस बघतोय आपल्याकडे, काय बोलायचं नाही ना. ठीक आहे, बोलल्यावर बघू, तोवर तर काढू व्हिडिओ नाही का. घंटा आहे त्यांचा, घंटा. कसला हा, ते कॉर्कचं आहे फक्त, काउंटी कॉर्क लिहिलं आहे. आर्म, श्राईन ऑफ सेंट डॅचस्टीन आर्म.
आपण व्हिडिओ काढतोय भैया, काय हाकलायची नाही तर इथून. सगळं आयरिशमध्ये लिहिलं आहे, आपल्याला काही येत नाही पण शिकू आपण तुमच्यासाठी, तुम्ही म्हणत असाल तर काय विषय नाही. पुस्तक वाटते कसलं तरी, इथं लिहिलं आहे बघा, इन्फॉर्मेशन वाचून घ्या. बरंच थोडीशी मोठी होईल व्हिडिओ, पण काय दुसरं आता पर्याय नाही, सगळं बघायचं म्हणजे नाही का. सगळं गोल्डचे राजा महाराजांचं वाटतंय नाही का, आधीचे असतील कोण इथले. हड्डीची डिझाईन केली आहे त्यांनी, म्हणजे सगळं सोन्याचं आहे. काय हे मला काय समजा ना, टाळ वेळ पण दिसला तर टाळासारखं हे, पण ते काय कसं काय. हां आहे बघा गावलं, हे असं घालतं का. हां सगळं बाळ आहे बेळ आहेत ते, म्हणजे घालायची कडी बिडी नाही का असं. See, that's all before Christ. कसा आहे दणका, 1932चे भैयानो हे. काय विषय भैया, ही हात जोडून उभी राहिली बाई, काय मला कळलं ना, देवा धर्माचं दिसतंय पण ठीक आहे, सॉरी थँक्स. कुऱ्हाडी म्हणजे नंतर ते आधी दगडाचे होते, मग नंतर त्यांनी लोखंडाचं बनवायला चालू केलं, लोखंडाचे वेसल्स सगळं. ही टोपी दिसते मला, माहिती आहे का. हां, वुल फेल्ट हॅट, ठीक आहे सर, बाय. हे छान केलं आहे, वुडनचं आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता सेंटा क्लॉज केला आहे त्याला. पुस्तक आहे तिथे कसली तरी, येसूची आहेत वाटतं पुस्तक, काय विषय नाही. श्रावण ऑफ स्टोर्स बरंच आहे लिहिल्यासारखं लिहिलं आहे, बरंच काय बाय. हे आयर्लंडचं सिम्बल या, म्हणजे तुम्ही बघू शकता सगळीकडे हे सिम्बल असतं. म्हणजे काय, म्हणजे मी तुम्हाला ह्याची माहिती आहे ना सेपरेट एक दिवशी सांगेन, प्रॉपर माहिती सांगितली की बरी असते. हो काय तरी सांगितलं अर्धवट नाही, डेंजरस असतं. ही खोपडी आहे, बघू शकता तुम्ही. सगळं म्हणजे एकदम मस्त ठेवलं आहे त्यांनी. म्युझियम फ्री आहे, हे दुसरं म्युझियम आहे ते, इथे चार्जेस आहेत 20 युरो, पण जाऊ आपण एक दिवशी, काय विषय नाही. दगडाचे आहेत काय. हां दगडाचे आहेत. भाला आहे, भाला पण खतरनाक आहे, छान आहे. तर आवाज येत असणार मंडळी 100%, पण आपण थोडंसं आपल्या जे नॉईज कॅन्सलेशन होत नाही, पण ठीक आहे. थोडे तुम्हाला काय म्हणलं आहे, 5-6 व्हिडिओ थोडंसं संघर्ष असं असणार आहे आपलं, पण त्यानंतर एकदम टॉपचे व्हिडिओ असणार आपल्या बघण्याला. स्केलेटन पूर्ण बघू शकता तुम्ही. डायरेक्ट सापळा आहे, पूर्ण बॉडी आहे.
कुऱ्हाडी तलवारी बिलवारी खूप आहेत. आता इथं पण बोटं आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणजे आधीची माणसं वापरत असतील, मोजडी टाईप आहेत, लेदरची आहेत ती, हँडमेड. आणि कडे बिडे आहेत हातातले, भाले बिले आहेत छोटे छोटे, ते वापरतात ना ह्यासाठी. बरंच काय पाहिजे यांनी जपून ठेवले, छोट्या छोट्या गोष्टी जपून ठेवल्यात, ते आपल्याला आवडली ही गोष्ट. टाईप आहे थोडंसं काहीतरी त्यात ठेवत बिवत असतील, आपल्याला काय माहिती नाही. तलवार ही आहे ना, ही आयरनची आहे. बरंच काय बाई, सगळं हड्डीच आहे मित्रांनो, हड्डी बोन्स आहेत सगळे. सगळे नंबरिंग देऊन ठेवले, कशाला काय आहे बघू शकता. फनी काय होते मित्रांनो, मी पण डायरेक्ट ओरिजिनल बघतोय आणि ते कॅमेरा थोडंसं खालीवर होतोय, तर थोडंसं समजून घ्या. तुम्ही ते समजून घेताच मला, त्यात काही विषय नाही. मी पण फर्स्ट टाईमच आलो, त्यामुळे मला इथलं काय माहिती नाही, कुठे काय ठेवलं आहे काय आहे नाही का, त्यामुळे. कुऱ्हाडी बिराडी खूप वेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे आधीची माणसं कशी डेव्हलप होत गेलीत, दगडांवरनं लोखंडवालीत, हे सगळं दाखवलं आहे. या सगळ्या बेल्स आहेत. खूप शांतता येते भैयांनो. सगळं दगडं बिगडं ठेवले छोटी छोटी. हे काहीतरी वेगळंच आहे, दगड बॅग्स इथे. हे त्यांचं सिम्बॉल आहे आयर्लंडचं, मी तुम्हाला मागेच बोललो आहे, कुठलं तरी इन्स्ट्रुमेंट आहे म्युझिकल. चमचे बिमचे बघू शकता तुम्ही. मस्त आहे, काय माहीत काय आहे, पण मस्त आहे. सगळं आयरिशमध्ये गेले, त्यामुळे समजा ना आपल्याला. आता तो बीप दिसतोय, समज वाटतं आपल्याला. ठीक आहे, काही विषय नाही. सॉरी. सगळा कुऱ्हाडी बिराडी लाकडाच्या दगडाच्या. ही काहीतरी जर इंटरेस्टिंग आहे, स्टीलची दिसते प्रॉपर,
आणि कुठल्या तरी राजाची आहे, 16th century फ्रॉम स्कॉटलँड. ओके. तर हे जे सगळं आहे ना इथे ठेवलेलं, माणसं अशी घालायची, कुठला पाठ कुठे घालायची म्हणजे लढायला जाताना, ते सगळं इथे. आणि हे त्यांचे धनुष्यबाण बघू शकता तुम्ही. आपण हे बघितलंय, आय थिंक आपण तिकडे गेलो नाही, पण तिकडे बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या. आपला हा ब्लॉग बऱ्यापैकी अनकट असेल, कारण मी कंटिन्यूमध्ये व्हिडिओ केल्यात. थोडंसं लास्ट टाईम आपली थोडीशी एडिटिंग झाली नव्हती चांगली, पण आपण काही गणेश मस्कर नाही, पहिल्या दिवशीच विहिरीत स्टिंग नाही का, काय विषय नाही. आपण होईल तेवढं एडिटिंग शिकणार हळूहळू चांगली. वुमन ड्रेस आहे इथल्या आधीच्या बायका घालायच्या. क्लोथिंग आहे आणि शूज आहेत सगळे. इथली आधीचे माणसं कशी घालायचे, म्हणजे जेव्हा माणसांना कळायला लागलं कपडे घालायचे तेव्हा कसे घालायचे ते आहे ते. मस्त आहे, काय काय आहे थोडंसं बघू शकतो तुम्ही. काहीतरी वेगळंच आहे, थांबा. हां ओके, गॉट इट. हे काय विषय माहिती का, हे एवढं मोठी चादर दिसते ना, अशा अंगावर घालायची. दगडांमध्ये त्या आधीच्या म्हणजे माणसांनी कशी कला केली ती, काय काय केली ते सगळं. आय थिंक इजिप्तचं दाखवलं आहे, इजिप्त साईडचं आहे थोडंसं हे आपले येशू महाराज आहेत. सॉरी. पण जी एवढी मोठी चादर दिसते ना तुम्हाला, म्हणजे अंगावर कसं घालायचं, त्यावेळेस थंडी होती ना, त्यावेळेस माणसं अशी अंगावर घ्यायची ते. चपल्या आहेत ह्या सगळ्या. मस्त आहे थोडंसं. त्या चाव्या आहेत, म्हणजे जेव्हा फर्स्ट टाईम लॉक इन्व्हेंट झालं इथे, तर फर्स्ट टाईम चाव्या कशा होत्या, टाळे कसे होते, ते सगळे. कॉईन्स होते सगळे त्यावेळेसच्या मुद्रा. आणि परत आल्या कुऱ्हाडी, 100 प्रकारच्या कुऱ्हाडी. मग आजपासून कुऱ्हाडी, भालं, बघूल्या, टोप तेवढंच बघतोय. झालंय म्हणजे सगळ्यात बऱ्यापैकी बघून. मोठी असणारे व्हिडिओ मित्रांनो आधीच सांगतोय, कारण म्हणजे काय हेच नाही ना त्यामध्ये, काय सगळंच दाखवलं तुम्हाला, काय ठेवलंच नाही. नॅशनल म्युझियम ऑफ आयर्लंड, किल्डर स्ट्रीट, सगळंच दाखवलं. 100% प्रयत्न केला आपण दाखवायचं. माणसं अशी बघतात ना राव, भीती वाटते मला हो. त्यामुळे मी लगेच आपला कॅमेरा काय करतो, उलटा फिरवतो.
झालं आता बघून बऱ्यापैकी. सोन्याचे सगळे मुद्रा बिद्रा ते गळ्यात घालायचे ना आधीचे महाराज वगैरे ते. सोन्याचं काय असलं की लगेच ठेवलं त्यांनी काचत. ठीक आहे, काय विषय नाही. Ja, das ist meine Freundin. Wie gesagt, ich gebe ihr das weiter. Die ist Schmuckdesignerin und die macht eben die tollsten Kreationen. त्यांचे गळ्यात घालायचे जे महाराज वगैरे घालायचे ना गळ्यात ते इथून जाऊन येते राहिले ना बघावं दाखवायचं. गोळे गोळे आहेत पण ते कशासाठी आहेत काय माहिती नाही. हे बाळ आहेत वाटतं साहेब, म्हणजे कानात घालायचे सगळं ड्रेसिंग मटेरियल दिले तिथे. छोटे छोटे कुऱ्हाडी बिराडी म्हणजे छोटे छोटे ह्यांनी सगळं फॉसिल बिसिल मधलं ना ठेवलं ह्यांनी सगळं. आपल्याला ह्याच्याबद्दल काही एवढी माहिती नाही पण आपण माहिती आहे ना तुम्हाला नेक्स्ट टाइम सांगू. सगळी माहिती मी गोळा करीन आणि तुम्हाला सांगेन 100% की कसं आहे म्युझियममध्ये काय काय आहे. फक्त एवढं माहिती आहे की इथे ह्या म्युझियममध्ये आहे ना सगळे आधीच्या माणसांचे ठेवलं आहे. आर्किओलॉजी काहीतरी बोलतात त्याला. बाबा आजी बघतात. ठीक आहे, नो वरीज. तर चालतंय मित्रांनो, आपण आता जाऊ इथून. बऱ्यापैकी सगळं बघून झालंय. मला होईल तेवढं सगळं दाखवलं. व्हिडिओ ब्लॉग थोडा मोठा असेल पण काय विषय नाही. आपण होईल तेवढं सगळं दाखवणार आहे. जाणार आहे आपण घरीच. माणसं अशी बघतात, थोडी लाज वाटते आपल्याला. आता काय करता, त्यांच्यासाठी करायला लागते. तुम्हाला कुठे जायचं वगैरे असेल ना तर तुम्ही बिनधास्त सांगत जावा. तुम्ही गुगलवर बघून इकडे जा तिकडे जा. आपण सुट्टी असेल तर वेळ काढून 100% जाणार. मी कसं माझ्या सवडीप्रमाणे जातो. मला जसं टाईम असेल वगैरे नाही का. तुम्ही पण सांगत जावं. जसं की आता आपले सुजित निकम आहेत, दादांनी सांगितलं की होली माउंटला जाऊन व्लॉग बनव. सांगलीला गेलो की 100% जाणार होली माउंटला, व्लॉग बनवणार. आम्ही आहोत तिथे 4 वर्ष काढली. तिथे व्लॉग बी बनवणार, सगळ्या जुन्या आठवणी सांगणार तुम्हाला काय करायचो आम्ही काय नाही. तर आता आपण जाणार आहे घरी. मला घरी थोडंसं काम तर नाही आता पण घरी जाणार आहे आता. आणि तिथे गेल्यावर कनेक्ट होऊ तुम्हाला. चालतंय मंडळी, भेटू. मित्रांनो आपण आता आलो इथे घरी. आपण आता नॅशनल म्युझियम आयर्लंड किल्डर स्ट्रीटला जाऊन आलो. मला बघितलं असेल सगळं. थोडी व्हिडिओ ही मोठी झाली आत्ताची, कारण विषय असा आहे की सगळं अनकट दाखवलं आपण. काय आपण त्यात हे नाही केलं नाही का. थोडंसं 1-2 व्हिडिओ येतील चांगल्या. कुत्र चावलं ना तर कुत्र्याच्या ओनरने आपल्याला 10,000 युरो द्यायला लागतात कंपन्सेशन. पण आपल्याला नको चावून गेला.
काय नाही का. तर आपण असं सुट्टी असली की जाणार, तुम्हाला दाखवणार बऱ्यापैकी होईल. असं तुम्हाला पण वाटलं की ते दाखव की तुम्ही कमेंट करत जावा. आपण तिथं जायचा 100% प्रयत्न करणार. हळूहळू आपण लास्ट व्हिडिओमध्येच बोललो, आपली ऑडिओ क्वालिटी आणि थोडंसं व्हिडिओ क्वालिटी नाही तेवढी चांगली, पण 4-5 व्हिडिओ अशा आपल्या येणार अशा. पण त्यानंतर एक नंबर व्हिडिओ येणार आपल्या, तुम्हाला आता माहितीच. काय विषय नाही, फक्त तुम्ही साथ द्या, लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. आपलं सगळं इन्फॉर्मेशन टाईप कंटेंट असणार आहे, सगळं तुम्हाला आयर्लंडचं दाखवणार, छोट्या मोठ्या गोष्टी, काय कसं इथं चालतं सिस्टीममध्ये, नाही का. काय विषय नाही, आपण तुम्हाला कळवू सगळंच हळूहळू. आपल्याकडे बराच टाईम आहे, मला सगळं दाखवणार. फक्त तुम्ही साथ द्या, बाकी जीवनात काय चालतंय. तर मंडळी, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.